नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुणे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर. डायबिटीज, बीपी, हार्ट ब्लॉकेजेस, हार्ट अटॅक यासारखी विविध कारणं घेऊन रुग्ण डॉक्टरांकडे जातात आणि प्रत्येक रुग्णाला असं वाटत असतं की डॉक्टर मला औषधं द्या, शस्त्रक्रिया करा, पण मी बरा झालो पाहिजे. परंतु मी अशा सगळ्या रुग्णांना सांगू इच्छिते की आपल्या जीवनशैलीतला आमूलाग्र बदल हाच याच्यावर जास्त उपाय करणाऱ्या गोष्ट राहते. जसं जीवनशैलीतला बदल याच्यामध्ये व्यायामाला तितकाच खूप महत्त्वाचा भाग समजला जातो. म्हणून मी माझ्या प्रत्येक रुग्णाला सांगत असते की व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून समजा. मी एक उदाहरण देते तुम्हाला. जसं आपण आईच्या उदरात असतो त्याच वेळी परमेश्वराने आपल्याला शिकवलेलं असतं की हालचाल करत राहा आणि मनुष्य जीवनामध्ये हालचालीला खूप महत्त्व आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामाचे प्रकार असतात. जसं आपण जॉगिंग करतो, सायकलिंग करतो, पोहणं, वॉकिंग, झुंबा एक्सरसाइज, एरोबिक्स या किंवा काही वेळा ज्याला आपण योगाचे काही वेगवेगळ्या जसं सूर्यनमस्कार असतील, या सगळ्यांच्या मध्ये व्यायाम हा महत्त्वाचा घटक आहे. परंतु लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध लोकांच्या पर्यंत एक्सरसाइजला सगळ्यात सोपा उपाय आहे तो म्हणजे वॉकिंग. आता वॉकिंग या गोष्टींच्या मध्ये मी बऱ्याचशा जवळजवळ 15 वर्ष झालं या प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये प्रॅक्टिस करत असताना मला एक अनुभव आलेला आहे की जे लोक रेग्युलर एक ठराविक अंतर, ठराविक स्पीडने रेग्युलर एक्सरसाइज करतात, रेग्युलर वॉकिंग करतात, त्यांच्यामध्ये त्यांच्या लाईफची लॉंगेव्हिटी ही जास्त चांगल्या पद्धतीने राहिलेली आहे. आता हे वॉकिंग एक्झॅक्टली आपल्याला कशा पद्धतीने मदत करतं? सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे आपली कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी ही वॉकिंग हे जास्त उपयोगी पडतं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही रोज रेग्युलर चालत असता तेव्हा तुमच्या हृदयाचे पंप जे मसल्स आहेत त्याची ताकद वाढली जाते. रक्तवाहिन्या या सुद्धा मसल्सनेच बनलेल्या असतात आणि रक्तवाहिन्यांची ताकद वाढल्यामुळे आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीम्सवर त्याचा चांगला परिणाम होतो आणि हृदयाची कॅपॅसिटी, पंपिंग कॅपॅसिटी वाढणं, हृदयाची ताकद वाढण्यासाठी रोजचं रेग्युलर चालणं हे खूप महत्त्वाचं राहतं. त्याचबरोबर दुसरे 2 आजार असतात की ज्याला आम्ही सायलेंट किलर डिझीज म्हणतो, जसं बीपी असेल किंवा डायबिटीज आहे. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज मीन बाय बीपी? तर रक्तवाहिन्यांचा कडकपणा असतो की ज्याच्यामध्ये फ्लोने जाणारे जे रक्त आहे त्याचं लॅटरल प्रेशर हे त्याच्यावर पडतं आणि अल्टिमेटली बीपी शूट आउट होतं. जेव्हा तुम्ही रेग्युलर वॉकिंग ठेवता तेव्हा हा रक्तवाहिन्यांचा कडकपणा कमी आल्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं आणि त्याच्यामुळे पुढे होणारे जे वेगवेगळ्या ऑर्गनवर त्याचा जो परिणाम होत असतो तो अल्टिमेटली कमी केला जातो. दुसरी गोष्ट असते ती म्हणजे डायबिटीज. मी प्रत्येक रुग्णांना अशी सांगू इच्छिते की तुम्ही प्री डायबिटिक फेजमध्ये असाल किंवा टाईप 2 डायबिटीजचे जे काही पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये रेग्युलर वॉकिंग ही खूप महत्त्वाची बाब आहे. कारण रोजच्या चालण्यामुळे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढत असते आणि त्याचा परिणाम हा शुगर कंट्रोल करण्यावर किंवा रक्तातली साखर कंट्रोल करण्यावर होत असतो. त्यामुळे तुम्ही म्हणून जेव्हा रुग्ण प्रिव्हेंटिव्ह म्हणून आमच्याकडे येतात की बाबा डॉक्टर पुढे काही होणार संभाव्य धोके आम्हाला सांगा, आणि जेव्हा आम्ही काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करतो आणि जेव्हा लक्षात येतं की हा पेशंट प्री डायबिटिक फेजमध्ये, त्या लोकांसाठी तर मी जास्त आग्रही राहते की त्यांनी रेग्युलर वॉकिंग करणं ही काळाची गरज आहे. त्यानंतरचा दुसरा भाग आहे तो म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम. जसं मगाशी मी सांगितलं की कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो. जसं आपल्या शरीरातलं सर्क्युलेशन वाढतं तसं अल्टिमेटली आपल्या प्रत्येक पेशींपर्यंत, सेलपर्यंत न्यूट्रिएंट्स किंवा ऑक्सिजनचा पुरवठा हा व्यवस्थित झाल्यामुळे तुमच्या सेलची ताकद वाढते आणि त्याचाच परिणाम तुमच्या ओव्हरऑल बॉडीच्या आपल्या स्ट्रेंथनिंग वाढवणं किंवा शरीराची ताकद वाढवण्यासाठी रोजचं वॉकिंग हे मदत करत असतं. त्याचा पुढचा एक परिणाम आहे तो म्हणजे कोलेस्ट्रॉलचं रेग्युलेशन. आजकाल बऱ्यापैकी रुग्णांच्या मध्ये आढळतं की कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे आणि कोलेस्ट्रॉल वाढलं की एक भीती बसते की अरे मला हार्ट अटॅक येईल का. अशा सगळ्या रुग्णांसाठी मी सांगते की जर रेग्युलर वॉकिंग जर तुम्ही ठेवलं तर अल्टिमेटली ज्याला आपण गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो, जे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीनचं प्रमाण हे वाढलं जातं आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स हे शरीरातले टॉक्सिन्स किंवा बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर टाकून देण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे ज्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्यामुळे घाबरून न जाता रेग्युलर वॉकिंग ठेवलं तर तुम्ही तुमचं कोलेस्ट्रॉलही कंट्रोल ठेवू शकता आणि अल्टिमेटली त्याचा परिणाम होतो की रेग्युलर वॉकिंग जर तुम्ही करत असाल तर तुमच्या वजन नियंत्रित येण्यासाठी त्याची मदत केली जाते. कारण आपण जेव्हा वॉकिंग करतो तेव्हा अल्टिमेटली तुमचे कॅलरीज बर्न होत असतात आणि जेवढे कॅलरीज बर्न होतात आणि कॅलरी बर्न होणं आणि कॅलरी इनटेक याचा बॅलन्स जर व्यवस्थित जर ठेवला तर अल्टिमेटली
आपलं वजनही आटोक्यात ठेवण्यासाठी वॉकिंग हे खूप महत्त्वाची बाब आहे. त्याचा दुसरा एक गोष्ट सांगते ती म्हणजे वॉकिंगमुळे स्ट्रेस रिलीजिंग फॅक्टर म्हणून वॉकिंगकडे बघितलं जातं. फॉर एक्झाम्पल, सकाळी जेव्हा आपण मॉर्निंग वॉकला जाऊन येतो तेव्हा कधी असं वाटतं का मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर कुणाला तरी ओरडावं, जोरजोरात शिव्या द्याव्या, कुणावर तरी त्रागा किंवा त्रास अशी कुठलीही भावना आपल्या मनामध्ये नसते. जेव्हा तुम्ही वॉकिंग करून येता तेव्हा एक उत्साह वाढलेला असतो, कारण हॅपी हॉर्मोन सिक्रेट होत असतात आणि त्याचा परिणाम हा अल्टिमेटली स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये होतो. त्याचाच पुढचा भाग आहे. जसं स्ट्रेस मॅनेजमेंट होईल तसा तुमची हृदयाची जी कॅपॅसिटी आहे ती चांगली राहते. हृदयविकारापासून तुम्ही लांब राहू शकता. त्यामुळे वॉकिंगचे असे बरेचसे जसे फायदे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे तुमची इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी वॉकिंग खूप महत्त्वाचं असतं. जसं रेग्युलर ज्यांचं चालणं आहे त्यांच्यामध्ये अल्टिमेटली हे न्यूट्रिएंट्स जात आहेत, ऑक्सिजन लेवल्स व्यवस्थित आहेत, सेलची कॅपॅसिटी वाढते, शुगर कंट्रोल आहे, बीपी कंट्रोल आहे आणि तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट झाल्यामुळे त्याचाच परिणाम होतो की तुमच्यामध्ये तुमची इम्युन सिस्टीम ही वाढली जाते. त्यामुळे छोटे छोटे आजारांच्या बाबतीमध्ये तुमचं शरीर हे कायम प्रतिबंधात्मक एक स्ट्रॉंगली उभं राहतं की छोट्या छोट्या व्हायरल इन्फेक्शन्स असतील किंवा छोट्या छोट्या ऑटो इम्युन डिसऑर्डर्स काही जे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच अंशी याच्यामध्ये परिणाम होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे वॉकिंग केल्यानंतर तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी ही जास्त वाढते, कारण ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढल्यामुळे लंगची कॅपॅसिटी वाढते. म्हणून आत्ताच आपण सगळेजण मागील 4 वर्षामध्ये कोविड सारख्या भयानक एका सिच्युएशनमधून सगळे गेलो. त्यामुळे पोस्ट कोविड सगळ्या पेशंटना मी सांगते की रेग्युलर वॉकिंग ठेवा. ज्यांच्यामध्ये कोविड नंतर दम लागतो, मला थोडंसं चाललं तरी त्रास होतो डॉक्टर, थकवा येतो, ज्याला क्रोनिक फटीग सिंड्रोम म्हणतो आपण, या सगळ्यावर वॉकिंग हे उत्तम उपाय आहे. आणि मी वॉकिंगचे जसे बेनिफिट्स आहेत त्याच्याच बरोबर आणखी एक गोष्ट मी इथं नमूद करते की बऱ्याच लोकांच्या मध्ये वॉकिंग का थांबतं तर गुडघे दुखतात म्हणून आपण वॉकिंग हे केलं जातं. गुडघे दुखीवर जर तुम्ही बरेचसे काही उपाय आहेत आणि जर त्या पद्धतीने जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही हळूहळू वॉकिंग जर केलं तर तुमच्या जॉईंटची फ्लेक्झिबिलिटी ही जास्त वाढत असते आणि काही दिवसानंतर तुम्ही या सगळ्या सांध्यांच्या दुखण्यापासून तुम्हाला दूर ठेवलं जातं. त्यामुळे मी सगळ्या रुग्णांना आवाहन करते की रेग्युलर वॉकिंग ठेवा. फक्त एक काही गोष्टी मी त्याच्यामध्ये अगदी नमूद करायच्या वाटतात ते म्हणजे वॉकिंगची सुरुवात करत असताना कंपल्सरी ज्याला आपण फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी पटकन करू नका. वॉर्मअप थोडा वेळ करणं ही गरजेची बाब आहे. मग तुम्ही ग्रॅज्युअली तुमचं हृदय तुम्हाला जसं अलाउड करतं, जशा पद्धतीने की एक्सेस चालल्यानंतर मला छातीवर दडपण येतं, दम लागतो किंवा छाती दुखल्यासारखं होतं, तर त्यावेळी तो स्पीड तुमच्यासाठी योग्य नसतो. त्यामुळे हळूहळू ग्रॅज्युअली तुम्ही तुमचं स्पीड वाढवत न्यायचं आहे. ग्रॅज्युअली अंतरही वाढवायचं आहे. आज मी ठरवलं मी वॉकिंग करणार आणि आज एकदम मी 5-6 किलोमीटर चाललो असं न करता आज साधारण मी 2-2.5 किलोमीटर चालून आलो. थोडं अंतर वाढवत कमीत कमी 3 किलोमीटर मॅक्सिमम 5 किलोमीटर रोजचं चालणं हे महत्त्वाचं आहे. चालताना कंपल्सरी तुमच्या पायामधले शूज हे व्यवस्थित असणं गरजेचं असतं, कारण जेवढे सॉफ्ट आणि सॉफ्ट सोलचे जर तुम्ही शूज चांगल्या क्वालिटीचे वापरले तर त्याचा परिणाम अल्टिमेटली गुडघ्यावर जास्त लोड येत नाही. दुसरी गोष्ट असते डायबेटिकच्या लोकांच्या मध्ये बऱ्याचदा काही वेळा कुठली तरी छोटीशी इंजुरी ही डायबेटिक वुंडमध्ये कन्वर्ट होते आणि जखमा भरून येत नाहीत. त्या रुग्णांसाठी तर आवर्जून मी सांगते की जेव्हा तुम्ही फिरायला जाता तेव्हा अनवाणी पायाने न जाता जेवढं शक्य तेवढे सॉफ्ट शूज घालणं ही काळाची गरज असते. वॉकिंग करून आल्यानंतर स्ट्रेचिंग हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण बरेच लोक वॉकिंग करून येतात आणि मग परत तसेच रुटीन कामाला लागतात. त्यामुळे जो आखडलेला मसल आहे तो तसाच आखडतो आणि त्याच्यामुळे पुन्हा सांधेची दुखणी ही जास्त वाढत असतात. त्यामुळे पहिलं वॉर्मअप, नंतर वॉकिंग आणि त्यानंतर आल्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज हे तितकेच महत्त्वाचे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाण्याचं प्रमाण, कारण आपण जेव्हा चालतो तेव्हा घाम भरपूर येत असतो. त्यामुळे पाण्याचं प्रमाण शरीर बॉडी डिहायड्रेट होऊन देऊ नका. त्यामुळे आल्यानंतर लिंबू पाणी पिणं ही काळाची गरज असते. त्यामुळे सगळ्या रुग्णांना मी सांगू इच्छिते की वॉकिंग ही काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी कुठले पैसेही खर्च करायला लागत नाही. जसं आपण जिम जॉईन करतो, एरोबिक्स जॉईन करतो, तिथे आपल्याला काही पैसे पे करावे लागतात किंवा काही वेळा त्याचा गुडघ्यावर ताण येत असतो. प्रत्येक गोष्टीसाठी असतं, पण वॉकिंग ही गोष्ट अशी आहे की कधीच थांबत नाही. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुमचे शूज तुमच्या सोबत असतील तर तुम्ही सरळ एक अर्धा ते पाऊण तास चालणं हे तुमच्या शरीरासाठी योग्य आहे. थँक्यू.